वर्षापासून त्या कॉलनीमध्ये राहतो। ती योजना अमरावती गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळांची आहे। त्याच्यामध्ये अल्प उत्पादक गटातलेच लोकांना ते अलॉट झालेले आहेत। परंतु 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिथं 7 ओपन पेस आहेत। एकाही ओपन पेसचा उद्धार केलेला नाही। तिथल्या लोकांना पाण्याची व्यवस्था होत नाही आणि सर्व्हिस लाईनच्या बद्दल आम्ही जेव्हा त्यांना हे केलं तर ते म्हणतात 100 कोटी लागतात। तर मग मी म्हटलं साहेब 100 कोटी लागतात, तुम्ही तिसरा टर्म झाला म्हटलं तरी आमच्या तुम्ही योजनेचा लाभ देऊ शकत नाही। मग तुमचे साफसफाई कामगार आले तर ते म्हणतात आम्हाला मेंबरनं जर सांगितलं तर तुमची नाली साफ करू। मी म्हटलं हे कोण्या कायद्यात बोलता तुम्ही? इथं गरीब मंजूर राहतात, MIDCमध्ये काही भांडेकुंडे घासणाऱ्या बाया आहेत। अशा लोकांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर मग आम्हाला तुमच्या वर काय भरोसा ठेवायचा की तुम्ही आमची सुविधा करा। म्हणून आम्ही यावेळेस आमच्या स्वच्छ मनानं ह्या चारही लोकांना उमेदवारी घेतलेली आहे आणि हे चारही लोक म्हणजे आमचा उद्धार करतील अशी अपेक्षा करून आम्ही यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धार करत आहोत। आणि विशेष म्हणजे